आई वडील आणि मुलं हे सोबत असतात किंवा काही ना काही कॉन्टॅक्टमध्ये असतात, सो त्यांच्यामध्ये होणारे प्रॉब्लेम्स किंवा कम्युनिकेशन गॅप हे खूप प्रमाणात असतं. सो आपण त्या बाबतीत जर का डिस्कस करायचं झालं तर नक्की कसं असलं पाहिजे आई वडील आणि मुलांचं रिलेशन? आज आईवडिलांना म्हणजे आईवडिलांचा कन्सेप्ट जर पाहतो म्हटलं आपण आजच्या परिस्थितीत, आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला चांगल्या प्रकारे जे त्याची काही डिमांड असतात, नीड्स असतात, त्या वेळेप्रमाणे पैशाच्या माध्यमातून ते खर्च करण्याचा प्रयत्न करतात. जनरली आईवडिलांना जर आपण प्रश्न केला ना, काय करणार आहे मुलगा आता किंवा मुलगी तुमची काय करणार आहे, ते काय म्हणतात, आता त्यांनी ठरवावं काय करायचं ते. आम्ही तर पैसे लावायला तयार आहे, वाटलं तर प्रॉपर्टी विकू. लग्नाच्या वेळेला आजकाल काय काय आयडिया डायरेक्ट म्हणतात त्यांनी कोणती घेऊन या, म्हणजे आम्ही त्याला रेडी आहे. समजा त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतले, मुलांनी करिअरच्या माध्यमातून निर्णय घेतला, लग्नाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेतले आणि त्याने जर असे मोठमोठे निर्णय घेतले आणि त्याला जर असं वाटलं तर हे तर आपण बापच झालो, आणि त्याने जर स्वतःला बाप घोषित केलं आणि आई वडिलांना जर मुलं म्हणून घोषित केलं आणि त्यांना जर त्या प्रकारे ट्रीट करण्याचा जर प्रयत्न केला, आई वडिलांना एक पचेल का? मोठा प्रश्न आहे. तर रियालिटीमध्ये आजकाल आई वडील पूर्णपणे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहे.